नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो सिद्धेश्वर कुरोलीच्या एक आदत एक बैल मैदानामध्ये. आज मथुर सोबत कंदूरचा राजा पाहला, म्हणजे उर्मिला मॅडम यांची नवीन खरेदी, आणि खूप सुंदर जोडी पाहिली. दादा आलेत आपल्या समवेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कसं नियोजन करण्यात आलेलं आदतला पहिल्यांदाच मथुर पाहिला? हा नियोजन शंडी भाऊ आणि आपली उर्मिला ताई होत्या, त्यांच्या माध्यमातून पहिलाच मला आदातचे मैदान कधी मी आलो नाही. आदातच्या मैदानाला फर्स्ट टाइम आलो. आज पण आदातच्या मैदानाला यायचं कारण फक्त एकच का, माझा पुण्यामध्ये एक काम होता, ते कामानिमित्ताने मी आलो होतो. तर येऊन आनंद वाटतोय आणि खाली थोडासा वाईट पण वाटतंय का इथे आदतमध्ये सगळे लहान लहान नंदी असतात ना, त्यांच्यात आपण नाही पाहायला पाहिजे. पण किती दिवसापासून म्हणजे ताईंनी नियोजन चालू होता. अर्जुन त्यांच्या जवळ अर्जुन होता, तर अर्जुन मध्ये कधी नियोजन झाला नाही. तर ताई बोलते आता का अर्जुन माझा नव्हता दादा, आता माझा स्वतःचा नंदी आहे, मला द्या एकदा. तर कितीक मैदान असे झाले का प्रत्येक मैदान दिलेले आहेत. 11 तारीख 16 तारीख एक नामचीन बैल मैदान, 6 तारीख त्यात नंदी दिलेले आहेत. ताई बोलते दादा बोलते गाडी तरी बघूया ना आपण कशी पलते. आणि इथे आल्यानंतर एकदम लहान लहान वासरं बघायला भेटली. तर म्हणजे थोडासा म्हणजे फिलिंग्स हे, म्हणजे आपल्याला पळायचं तर टॉप मध्ये पळायचं आहे. लहान लहान वासरांच्या आदत मध्ये वापस याच्या पुढे नाही कधी पळणार. त्याच कारण होतं की आदत मैदानात दिसत नव्हतं मथुर म्हणावं लागेल. हा, सगळे चिल्ले पिल्ले आहेत इथे आणि यांच्यात पळून नंबर करायचं ते शोभत नाही आपल्याला. उगवते सितारे आहेत, उगवते सितारे आहेत आणि त्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आणि ते पुढचे भविष्य आहेत आपल्या या शेतकऱ्याच्या खेळामध्ये. या बैलगाडी क्षेत्रामध्ये लेडीज फार कमी असतात आणि आपण पाहिलं उर्मिला मॅडम भरपूर नाव करतायत. आणि कंदूरचा राजा त्यांनी घेतला. पेडगाव मैदानाच्या आदल्या दिवशी मला वाटतं खरेदी झालेली, त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी हिंद केसरीचा किताब, परत दुसऱ्या दिवशी हिंद केसरीचा किताब. काय सांगाल? त्यांचे कर्म चांगले असतील, इमानदारी असेल त्यांच्याकडे, म्हणून देवाने त्यांना प्रामाणिकपणे एक चांगला नंदी दिला त्यांच्या दावणीला. आणि सलग 2 मैदानामध्ये हिंद केसरी मैदानामध्ये राहिला आणि त्यांना गुलाल मिळवून दिला. भाग्याची गोष्ट आहे. जर मथुरच्या न ऐकलेल्या गोष्टी ऐकायला आवडेल आम्हाला. मथुरची खोडी काय करतो, म्हणजे लावणीला असताना, म्हणजे असं माहित नाही प्रेक्षकांना, असं काय, म्हणजे काय तुम्हाला असं जरा वाटतं की खोडकर स्वभाव असतो प्रत्येकाचा लहान मुलाचा, त्याची काय खोडकर स्वभाव? तो एकदम शांत आहे. आणि जेव्हा त्याला आपण खाऊ टाकू, त्याला जेव्हा वैरण वगैरे टाकू, तेव्हा बिलकुल डिस्टर्ब करायला नाही जायचं, त्याला हात लावायला नाही जायचं. हात लावायला जरी गेला तर तो एक फटक्यातच हात मोडून टाकेल, एवढ्या स्पीडने मारायला जातो. म्हणजे एखाद्या प्रकारे जेवताना डिस्टर्ब नाही करायचं. माझं खाऊन झाल्यानंतर मला हात लावायला काही करा चालेल, पण खाताना नाही मध्ये द्यायचं. म्हणजे तेवढी खासियत आहे. आणि जेवढी आपण माया लावू तेवढा तो मायाळू, म्हणजे तेवढी माया आपल्याला पण लावतो. आयुष्यात काय बदल घडली मथुरमुळे? सगळी जेवढी जनसामुग्री आहे, त्यांनी दिलेला प्रेम, त्यांनी दिलेला आशीर्वाद, योच कामा येतोय आयुष्यभर. मानसिक आणि सामाजिकरित्या कशी घडली? मानसिकरित्या कसा घडला बदल? मानसिकरित्या आपल्यावर अवलंबून असतो. मानसिकरित्या जर आपण, हा कलियुग आहे, कलियुगामध्ये सुखदुःख आयुष्यामध्ये येतात. कधी ट्रोल पण होतो, कधी नाव पण करतात, दोन्ही गोष्टी होतो. मग दोन्ही गोष्टी झेलायची ताकद ठेवायची आणि संयम ठेवायचा. येणारा काळ जर संयम ठेवला आपण तर चांगला येतो. सेमीविषयी काय सांगाल? काहीतरी आपल्या पेडगावची सेमी जबरदस्त झाली, बरेच जणांच्या प्रेक्षकांचे फोन आले, तुम्हाला सांगाल सेमीविषयी काय? म्हणजे खूप जणांची इच्छा होती, काही लोक बोलले पण राहुलबाईंनी मथुरला नव्हता झोपायला पाहिजे सेमीला. बघा, 2 पैलवान असतात. कधी कधी आखाड्यामध्ये कुस्तीमध्ये कधी मस्ती नाही होत, कुस्तीमध्ये कुस्तीच होते. एक पैलवान जिंकतो, एक पैलवान हारतो, मग ती कुस्ती करावी लागते. मग मैदानामध्ये आल्यानंतर मग आपण कुस्ती नाही करायची, तर हे काय वस्तादने आपल्याला शिकवलं नसतं. आणि जे कुस्ती प्रेमी असतात, जे आयोजक प्रेमी असतात, आलेली जेवढी प्रत्येक बैलगाडा मालकाची फॅन फॅमिली, मग
ते हजारोनी लाखोनी संख्या येते, मग ते काय विचार करणार. त्याच्यानंतर हा बकासूरने आज 9व हिंदकेसरी म्हणजे 9वेला हिंदकेसरी झालेला आहे तो. आणि गाडी नाही झुकवावी म्हणून 10व्या टायमाला हिंदकेसरी व्हावा हे मला नाही वाटत. जेव्हा जेव्हा त्यांनी 9वेला त्याच्या स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या पळाच्या जीवावर त्यांनी 9वेला हिंदकेसरी झाला ना, आता पण जेव्हा दशम हिंदकेसरी होणार आहे तो स्वतःच्या जीवावर होणार आहे. तो मी बोलून या कोणी गाडी न झुपून त्याला व्हॅल्यू नाहीये. जो स्वतःच्या दमावर जिंकतो त्याच गोष्टीला आपण म्हणजे श्रेय देतो. जर एखाद्यानी म्हणजे आज चला मी ठरवलं नाही झुकणार, आज ते 400 किलोमीटरवरनं राजावाले आल्यात, ते काय विचार करणार. ते पुन्हा पैरा तरी देणार का मला? पैरा पण नाही देणार. माझा त्याच्यावर वैयक्तिक प्रेम आहे, त्यांच्या कुटुंबावर प्रेम आहे. कोणी काहीही बोललो, काय कधी कधी नाव पाडण्यासाठी पण प्रत्येक जण कट रचत असतो, पण महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कोणी ऐकत नाही, ऐकून सोडून देतात. प्रत्येकाला प्रत्येकाची लायकी माहिती आहे, कोण काय आहे. बोलायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. मग जर माझा 1 नंबरचा बैल आहे, मी कोणाला 5-5 लाख रुपये वायदे देणार, तुम्हाला तरी मान्य होणार का? याही गोष्टी मला सांगा. मग आता मी बोललो तर माझा टोन दिसतो, मग तुम्ही जेव्हा वैयक्तिक जर माझ्याकडे बोट करायला जाणार आणि आमची लावून देणार, एक चला ते बकासूरवाले सगळे मोहिल झाला, वैभव झाला, मामा झाला, यांचे माझे घरचे संबंध आहेत. सचिन शेठ घरत झाले, यांचे माझे फॅमिली सारखे संबंध आहेत. आज जर ते समजदार नसते ना, त्यांनी समजूतदारपणा नसती टाकली तर ते विषय फाटे फुटत गेले असते. आज शर्यती क्षेत्र आहे, सगळ्यांनी माया दिले, प्रेम दिलं या क्षेत्राला आपल्या. मग ते प्रत्येक टायमाला घुमून फिरून मग माझ्याकडे कशाला यायला पाहिजे? मी तर तुमचे नाव पण नाही घेत आता, याच्या पुढे घेणार पण नाही. मला इंटरेस्ट पण नाही यांच्यात. आपण बोलतो चला हे शर्यती क्षेत्र, प्रत्येक आपण भाऊ मित्र म्हणून एकत्र येऊन हा क्षेत्राला वाव द्यावा आणि अख्ख्या जगाला सांगावं बाबा या क्षेत्रामध्ये किती प्रेम आणि किती संबंध चांगले जोडतात. हे सगळ्या गोष्टी आपण बघत आलोय. मग या गोष्टी मग जेव्हा माझ्या इथपर्यंत आल्यानंतर मला बोलायच लागतात. अजून एक प्रश्न त्याच मैदानाचा आहे. अच्युत ड्रायव्हरला का बसवलं नाही सेमीला? मला वाटतं सेमीला खाली जाताना छकड्यावरती होता, जाताना सेमीला नव्हता, गटालाच होता. ते आता ते शाकीरबाई आणि चिमण्याचे मालक येतो, त्यांनी सांगितलं होता चिमण्याच्या मालकांनी का दादा आपण अच्युतला बसूया. पण खाली गेल्यानंतर त्या लोकांनी म्हणजे एकदम मला पण वाईट वाटलं, कारण की कोणताही जाकी असू द्या, जर खाली बसून गेलाय तर त्याला उतरवायला नाही पाहिजे. ठीक आहे, बोलायला पाहिजे होतं त्यांनी का गटाला हाकला, सेमी फायनल बाई मी बसतो, तरी विषय झाला होता. पण तेव्हा मला वाईट वाटला. मग त्याच्यामुळे आता जेव्हा पैरे करतो मी आधी सांगून टाकतो का बाबा माझा जाकी असेल, माझा ड्रायव्हर असेल, तुम्हाला जमत असेल तर पैरा करा. ताईला पण मी तेच बोललो, जर ताई तुम्हाला जमत असेल तर सांगा. अजून याच्या पुढे 2-4 नंदींचे पैरे केलेले आहेत, त्यांना पण आधीच सांगितलंय. कारण की मला तर माझ्या ड्रायव्हरवर विश्वास आहे. हारो या जितो, हार जीत होत असते, पण त्याला पण आवड आहे स्वतःला. अच्युतला स्वतःहून येतो दादा मला बसायचंय, त्याचा प्रेम आहे, त्याचा जीव आहे नंदीवर, त्याच्यामुळे बोलतोय ना, त्याच्या हातावर पलतो पण चांगला. एक वेगळं स्किल आहे त्याचं आणि टेक्निक आहे. तुमचं एक वैशिष्ट्य प्रेम आहे म्हणावं लागेल त्या अच्युत वरती, कारण रील स्टार पण आहे तो. अच्युत पण चांगला पोरगा आहे आणि त्याचा सुद्धा प्रेम आहे आपल्यावर. त्याच्यामुळं बघा प्रत्येक ड्रायव्हरचा, प्रत्येक जाकीचा प्रेम आहे, असं नाही का अच्युतच म्हणून. पण अच्युत आहे ना वैयक्तिक घेतोय, हा माझा नंदी म्हणून मला पळवायचा आहे. कारण की समीर भैया असतील ना, समीर भैया तो 10 वेळा कॉल करत राहतो. भैया मला सांगतात नाही दादा आपल्याला अच्युतलाच, मी भैया अच्युतलाच बसू आपण, काय विषय नाही. एकदा चुकी झाली माझ्याकडून, अच्युतला बोललो अच्युत या वेळेला सांभाळ, पुढच्या टायमाला नाही होणार असं. कंदूरचा राजाविषयी काय सांगाल? कारण एक नवीन वासरू चर्चेत आलंय, मध्यंतरी आता सलग गुलाल घेते. म्हणजे कंदूरचा राजा हा पैरा खूप दिवसापासून चालला होता, त्यांची पण इच्छा होती. जेव्हा त्या दादांकडे होता कंदूरचा राजा, जे पहिले मालक होते ना, आता पण तेच मालक आहेत, 50-50 येत आहेत ना दोघांमध्ये ना. तर ते दादांची इच्छा होती, सगळ्यात आधी त्यांनी सांगितलं होतं का मला मथुरमध्ये पळायची इच्छा, एकनाथ दादांची. हा, पण पळायचं होता, पण आज मला माहित नव्हतं, कारण की पेडगावला आपण बघितले आदतमध्ये बी सगळे टॉपचे नंदी असतात, पण इथे सगळे लहान लहान नंदी आहेत. त्याच्यामुळे म्हणजे असं वाटत नाही का मैदानामध्ये आलोय असं स्पर्धा पाहिजे. आता नाही, याच्या पुढे नाही, आदत मध्ये नाही. फर्स्ट चांगले टॉपचे नंदी असले तर आदत मध्ये पळणार, नाही तर नाही पळणार. असा लहान लहान वासरं आहे, ते पुढच्या भविष्याचे टॉपचे नंदी आहेत.
त्यांना आताच प्रोत्साहन भेटला, नंबर करत राहिले तर ते पुढे वरती जातील. नाहीतर आपण मैदानामध्ये जायचं ना आपण आपला नंदी आपण स्वतःचीच पोळी बुजून घ्यायची, तर ते मला काही जमणार नाही. आपला नंदी जेव्हा पळणार तेव्हा स्वतःहून सगळे येणार पैरे मागायला. तर आपले नंदीवर आपण मेहनत करा आणि पळवायचा प्रयत्न करा, का त्या स्टेजवर न्यायचा प्रयत्न करा. असे कितीक नंदी आहेत का ते आज आज तुम्ही विचार करा ना, एक गरीब घराण्याचा आणि आपल्या शेतकऱ्याचा बकासूर आज अखंड महाराष्ट्राचा देशाचा मन जितला का नाही त्यांनी त्याच्या पलाच्या जोरावर. त्यांना कोणाकडे जायला लागला का, त्यांच्याकडे सगळे येत राहिले. ठीक आहे, प्रेम आहे. मग त्याच्यामुळे आपण आपल्या नंदीवर मेहनत करून त्याला कशी तो 1 नंबर मध्ये पळेल तिथे आपण लक्ष दिलं पाहिजे. आज अर्जुन समोरून आला, मथुर पहिल्यांदा आलेला, अर्जुन समोरून आला, मथुर आणि अर्जुन भाऊ समोर आले, एक वेगळे एक्सप्रेशन दिसले चेहऱ्यावर. काय नाही, आपले घरचे आहेत. अजून नंदी आपण खरेदी केलेला आहे सर्जा म्हणून. तो थोडासा वाटतोय मला या क्षेत्रामध्ये आपलं नाव करेल म्हणून. मथुरची गादी चालवणार पुढे 100%. आदेश मथुरचा विषयच नाही, तुलनाच नाही करत मी कोणाला. पण आहे म्हणजे आपली हाऊस फॅन लोकांना खुश ठेवेल तेवढं बोलू शकतो. काय सर्जाला कधी काढताय मैदानात वगैरे, कसं काय? काढू, लहान आहे, कोवला आहे छातीत, पण अजून लहान आहे. त्याच्यामुळे अजून 1.5 वर्ष काही दात नाही लावत तो. मग त्याला आरामशीर घेऊ. म्हणजे प्रॅक्टिस वगैरे सुरू आहे? प्रॅक्टिस वगैरे नाही, बिनजोड केल्या ना. बिनजोड जी गाडी त्यांच्या परिसरामध्ये पडत नव्हती ती गाडी त्यांनी मारली. मग त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास आहे. ते आता पण बोलतात, दादा तुम्ही 3 फेऱ्याला न्या. आम्ही एकच फेरा काढलाय, 2 फेऱ्या 3 फेरे पळवलं नाही कधी, दुसरा पण नाही काढला. पण एक फेरा सगळ्यांना लांब टाकूनच येणार बोलतो, किती बी टॉपची गाडी असू दे. म्हणजे एवढा ते पूर्वीच्या बैलगाडी स्पीड पण आहे आणि विश्वास पण आहे, तेवढा विश्वास पण आहे. 100% घरचा का नाही पळणार, तीच वाट बघतोय मी, घरचा साथ कधी पळवायची. आज वासरू असतं तर मथुर आणि वासरू पळवलं असता इथे. दादा, बरेच जणांनी विचारलं मथुरची पैदास कधी करताय? करूया ना, अभी तो शुरुआत आहे. हे तो अभी तो सुरुवात आहे, कारण बहुत पिक्चर बाकी आहे. कारण जे पळायची ताकद आहे, जीन्स एक जबरदस्त तयार होतील 100%. जे कोण म्हणजे जे वासरू पैदा होईल किंवा गाय उद्या खोंड उद्या, पण जबरदस्त जीन्स तयार होतील पुढची. हे बघा, जे पण होणार ते एक खानदानीपणा आणि एक वारस चालणार मथुरच्या पिढीचा. मग त्याच्यामुळे जे पण करायचं ते एकदम सिस्टमॅटिक करायचंय आपल्याला. आणि ते सगळ्यांनी बघितलं पाहिजे का, ठीक आहे आता पळतोय तर प्रत्येक जण जीव लावतोच, पण पुढचं काय, त्याच्या म्हातारपणात काय, पण ते आपल्याला दाखवायचंय. आपल्याला काय करायचंय त्याच्यासाठी, त्यांनी आपल्यासाठी किती केलंय, आपण त्याच्यासाठी किती केलं पाहिजे. पण एक त्याची सेवा करायला भेटेल तेच माझे मोठे, ते एक वेगळंच आहे. एक सेवा करायची मला संधी भेटेल एक देवाची, त्यातच खुश असेल. असं कधी किस्सा घडलाय का की बाहेर गेलाय कुठेतरी आणि म्हणजे ते बाहेरच्या राज्यात गेलाय आणि खास करून तुम्हाला म्हणजे ओळखलंय की मथुरचे मालक बघा आले, असं झालंय का कधी? म्हणजे खूप वेळा झालाय. मी केरळला गेलो होतो, फिरायला गेलो होतो मुन्नारला. तिथे ते विलायची असे म्हणजे असे जंगलातले फळ वगैरे ते एकदम विक्रीला होता, म्हणजे ते विकत होते तिथे, असे सेल्स लागला होता. त्या मार्केटमध्ये गेलो होतो, तिथे कमीत कमी 20 ते 25 जण भेटले होते मला मुन्नारला. मुन्नार असा स्पॉट आहे, जर युट्यूबला बघायला गेलो ना, या आपल्या धर्तीवरची जन्नत आहे, म्हणजे स्वर्ग आहे. म्हणजे जर आपण उन्हाळ्यात गेलो ना, तिथे सकाळी सकाळी तुम्हाला 12, 1, 2, 3च्या सुमारास पूर्ण धुक्यात भरलेला दिसेल. म्हणजे हर 1 सेकंदात क्लायमेट चेंज होतो. म्हणजे एवढा भारी स्पॉट आहे, म्हणजे आवडला मला. तिथे खूप जण भेटले. त्याच्यानंतर चेन्नईला गेलो होतो, चेन्नईला भेटले. आणि विदेशीवर फोन पण येतात कधी कधी, येत ना फोन वगैरे चालू असतात. भारी वाटतं का तसं? म्हणजे चांगला वाटतं ना, त्यांना पण आवड असते. आता 2, 3 दिवस 4 दिवस झाले ना, सलग फोन येतात, 1-1 मिनिटाला, 1-1 सेकंदाला. कोणीतरी कोणत्यातरी ग्रुपला टाकला नंबर, आणि मग बोलायचं काय, म्हणजे किती जणांशी बोलायचं, म्हणजे असं 1-1 सेकंदाला फोन करतात ना. एक जण 25 वेळेला फोन करतो. मी बघितलं की कुणी कॉल करू दे, तुम्ही उचलतच, म्हणजे असं उचलतो. पण आता काय नंबर इतक्या जणांपासून असा झालाय ना, म्हणजे फोन उचलूच शकत नाही अशी परिस्थिती करून ठेवली या लोकांनी. का बरं काय सारखेच? हे बघा, माझा मोबाईल तुम्हाला दाखवतो भाऊ, आता पण तुम्ही सोबत घ्या.
हे कॉल आहेत ना सकाळपासून 1000च्या वरती कॉल आले असतील ना. पूर्ण थांबा तुम्हाला दाखवतो, ब्राईटनेस वाढवतो. आता हे बघा, हे फोन आहे ते बघा, सकाळपासून अवघड काम आहे. म्हणजे नंबर त्यांच्याकडे आला ते कॉल करणार. 3 वाजता करतात, 2 वाजता करतात, 4 वाजता करतात, 5 वाजता करतात. झोपायचं कधी? 4 आकडे 1000 टाकले. ठीक आहे, प्रेम आहे त्यांचं. पण या ना मैदानात भेटतो आहे का नाही. अरे ते फोन त्यांना पण तुम्ही नाराज करत नाही, प्रत्येकावर फोटो वगैरे घेत. फोटो तर घेणं भाग आहे, आपलं कर्तव्य आहे ते आपल्यासाठी देतात. त्यांचा नंदी नसून सुद्धा ते आपल्या मथुरवर प्रेम लावतात, जीव लावतात ना. त्याला बघायला येतात, तो पलताना बघायला येतात. त्यातच आपण समाधानी राहिलो पाहिजे आणि त्यांना सुद्धा समाधानी केला पाहिजे. आता नियोजन कसं असणार पुढचं? पुढचं नियोजन काय? नियोजन आता आदातलं नाही, आदतलं नाही, ओपनला कधी? आता हिंदकेसरी मैदान आता 2 पडल्यात. जुना बैल पोळायला दिसणार आहे 11ला. हो, बडवलचा लाडू सुद्धा आहे, त्याला पण द्यायचा आहे नंदी आपला, मथुर द्यायचा आहे. कारण की बिनजोडला त्यांनी पण आपल्याला आपल्या वाईट कालामध्ये दिला होता. आणि 16ला काय तुम्ही सांगितलं? 16ला पण त्रिकुट एकत्र हो, त्रिकुट. आणि 11ला कुणासोबत दिसणार आहे? 11ला 2-3 बैल आहेत. एक आता राजाचा सुद्धा चालू आहे, शिरसवाडीची रायफलचं चालू आहे, अजून मुंबईचे 2 बैल. म्हणजे अजून पायरा फिक्स नाही झाला? कारण की लगेच करून म्हणजे थोडं जवळ आल्यावर करू पायरा. पण लगेच केलं तर थोडासा 2-3 बैल आहेत सगळ्यांना, म्हणजे असा उद्यापर्यंत डिस्कस करून फायनल करणार. अजून फायनल नाही झालं? फायनलच आहेत 2-3 मधनं एक कुठला तरी, ज्यांना नाही दिला त्यांना द्यायचं आहे. म्हणजे त्यांच्यात पहिले आधी पळालेले त्यांची आता इच्छा आहे त्यांच्यात पळायची. दादा, खूप सुंदर मुलाखत दिली आपण आणि आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा राहतील. तुम्हाला पण जेवायचंय आता, सकाळपासून जेवलेलं. आता आलो आम्ही, गाडी सोडायच्या टायमाला खाली आलो. सकाळीच निघालो होतो, पहाटे 4, 4:30, 5 वाजता निघालो होतो. सकाळी निघालो होतो. खूप स्पीडने आलो. कम्प्लीट लास्टच्या क्षणाला सुट्टीच्या टायमाला आलो आम्ही, 2 मिनिटं असताना. सुट्टी पाहिली? सोडायलाच होतं, खालीच होतं का? अरे वा. समीर भैया सुट्टीला असतात खाली. समीर भैया काय सांगेल? भैयाची बातच वेगळी. भैया चांगला माणूस आहे. भैया काय आहे, बिचारा सुट्टी करणं मथुरला खाऊ नये, दुसरे कोणच्या हातावर तो थांबत पण नाही. मथुर पळून येतो. भैया असला ना आपल्याला आत्मविश्वास, पूर्ण विश्वास असतो. भैया काय हातातून सोडणार नाही मथुरला. भैया असल्यानंतर, उभं राहिल्यानंतर मग मथुर पण व्यवस्थित उभा राहतो आणि सुट्टी पण जोरात करतो, म्हणजे गोळी सारखा निघून जातो. दादा, शुभेच्छा राहतील तुमच्या आजच्या मैदानासाठी, गुलालासाठी. आणि नक्कीच ही जोडी भविष्यामध्ये पण चांगली पळेल. भविष्यामध्ये पुढे पळवायची. ताईचा तोच विचार होता, पण ताईने आदातला पळवली. आता ताई तेच बोलवते, आम्हाला बघायचंय कशी जोडी पळते. आता ताई अजून भेटली नाही, आम्हालाच उशीर झाला यायला. आता ताईला भेटणार. बाबा ताई समाधानी का? आता तुम्ही खुश का? कारण की एखादी महिला, एखादी आपल्या बहिणीसारखी, आईसारखी पहिली महिला आहे का ती या क्षेत्रामध्ये आले आणि तिला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. तिने एवढे पैसे मोजून नंदी खरेदी केला आणि ती खूप दिवसापासून ताई मला सांगायची, दादा कुठला नंदी घ्यायचा, काय करायचा भाई सांगा तुम्ही. ताईला बोलायचो मी, घाई नका करू, जास्त पैसे पण नका संपू. काय ही वस्तू अशी काचेचा भांडा आहे, पडला तर फुटतो, टिकला तर मग अखंड महाराष्ट्रभर दिसतो, संपतो, असं आहे. चला, चांगलं वाटलं ताईचा आज नंदी आणि माझा एक बहीण भावाचा घरची जोडी पळाली आणि त्याच्यात मी समाधानी आहे. खाली एवढाच दुःख आहे, लहान लहान वासरं आहेत, पुन्हा नाही. धन्यवाद. जय श्री